खालापूर पोलीस ठाणे येथे सुधाकर घारे यांनी केलेल्या उपोषणादरम्यान घारेंच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा एकरी उल्लेख केल्याने खालापूर तालुका भाजप आक्रमक झाली आहे. पोलीसचा रिपोर्ट आपल्याचा डॉक्टरचा रिपोर्ट दाखवा. अशा कुठल्या जखमा आहेत, कुठल्या इंजुरी आहेत, कुठे वार आहेत, कुठे कोण फ्रॅक्चर आहे हे आधी आम्हाला दिसलं पाहिजे. तुम्ही दबावाखाली जर 310 दाखल केला असेल तर तुम्ही कोणाच्या दबावाखाली दाखल केले हे आम्हाला तुम्ही तेवढं स्पष्ट करावं. आणि आम्हाला समजून दे अमित शहा कोण आहे ना मोदी कोण आहे तो बघू दे ना आम्हाला. परवानगीने या ठिकाणी पत्रकार परिषदेला सुरुवात करतो. आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं जे मुख्य कारण आहे ते दोन विषय आज या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत. तर दोन्ही विषय मी पहिले या ठिकाणी मांडेन, त्याच्यानंतर मोरे साहेब त्या विषयांच्या अनुषंगाने किंवा त्यांना काय सांगायचं असेल ते आपणासमोर मांडतील आणि त्यानंतर आपण काय आपले जे प्रश्न असतील ते आपण विचारावेत. पहिला विषय की गेली अनेक महिन्यांपासून आम्ही या ठिकाणी पाहतोय की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत ते व्हॉट्सअपला स्टेटस असेल किंवा फेसबुकला असेल म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते केंद्र सरकारवरती मोदींवरती सातत्याने टीका करत असतात आणि हे यापूर्वीही आम्ही सुधाकर घारे यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. त्यांना मी व्हॉट्सअपला फोटो आणि त्यांची स्टेटसचे स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा यापूर्वी पाठवलेले आहेत. परंतु बहुधा ते कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांनी समज दिला नसावा त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा ही काल झाली. आणि काल त्या ठिकाणी जे आंदोलन होतं ज्याचा भारतीय जनता पार्टीशी काडी मात्र संबंध नव्हता, त्या आंदोलनामध्ये त्यांच्याच एका कार्यकर्त्याने म्हणण्यापेक्षा मोठं नेतृत्व येते त्या उरण विधानसभेतील अजित पवार गटाचं एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. त्यांनी मोदींचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आणि आदरणीय गृहमंत्री साहेबांचा म्हणजे अमित शहा साहेबांचा त्यांनी एकेरी उल्लेख केला. त्या ठिकाणी कुठेही त्या आंदोलनाचा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठेही काडी मात्र संबंध नव्हता हे मी तुम्हाला पुन्हा एकदा निश्चित सांगतो. परंतु असं असताना देखील एक जबाबदार पदाधिकारी, एक जबाबदार नेता तुमचा अशा प्रकारे वक्तव्य करतो. यापूर्वी आम्ही दुर्लक्ष केलं. आम्ही त्यांना सुधाकर भाऊंना आम्ही फोनसुद्धा करून मी कळवलं होतं याआधी, परंतु त्यांनी तशी तसदी घेतली नसावी कदाचित. आणि कालची जी पुनरावृत्ती झाली त्या अशा प्रकारे टीकेची ती त्यातूनच झाली असावी बहुधा, कारण कार्यकर्त्यांना मान्य करायला तयार नाही आणि त्याच्यामुळे हे घडतंय. आम्हाला दुसरी बाजू माहिती आहे की तुमचा प्रतिद्वंद कोणासोबत सुरू आहे तो भाग वेगळा आहे, त्यात आम्ही जात नाही, आम्ही जास्त खोलात शिरत नाही. परंतु जो केंद्र सरकार मोदींचा आपण चेहरा या ठिकाणी पूर्ण जनतेला दाखवून आपण निवडणुका लढलो. सन्माननीय तटकरे साहेब सुद्धा या रायगडमधून, आणि मी निश्चित सांगेन की या रायगडमध्ये दावा हा भारतीय जनता पार्टीचा होता, परंतु मन मोठं करून तटकरे साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी दिली आणि प्रचंड विरोध असताना सुद्धा तेथील स्थानिक मोठ्या आमच्या भाजपच्या पुढाऱ्यांनी काम केलं आणि ते तटकरे साहेब सुद्धा सभांमधून सांगतात की यांनी काम केलं म्हणून आज मी विजयी झालो. तर या वारंवार होणाऱ्या घटनांचा या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही आपल्यामार्फत या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि याच्या पुढे असं वक्तव्य कुणीही करणार नाही याची काळजी त्या नेतृत्वाने घेणे गरजेचं आहे. खरं तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करणे म्हणजे सूर्यावरती थुकण्यासारखंच आहे. हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे नाही याची काळजी त्यांनी घेणे गरजेचं आहे, परंतु असं होताना दिसत नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतोय आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा निषेध करतो की ज्यांनी आजवर फक्त केंद्र सरकारवरती टीका करण्याचं काम महायुतीच्या सरकारमध्ये राहून केलेलं आहे त्या सर्वांचं मी आणि अजित पवार गटाचं या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त करतो. दुसरा मुद्दा असा आहे की नुकताच जी राज्यसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये माजी आमदार धैर्यशीलदादा पाटील हे बिनविरोध निवडून आलेले आणि राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांची वर्णी लागलेली आहे. तर त्यांचा सत्कार समारंभ आम्ही भारतीय जनता पार्टी खालापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आयोजित करणार आहोत.
हा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा होणार आहे आणि या सत्कार सोहळ्यातच आम्ही महाराष्ट्राच्या सिंचन क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली, क्रांती घडवली असे आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांना आम्ही सिंचन महर्षी पुरस्कार खालापूर भाजपच्या वतीने देणार आहोत. रोख रक्कम 70,000 रुपये आणि चित्रे समितीच्या अहवालाची प्रत तसेच सोबत सन्मान चिन्ह असं ह्या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे. हा पुरस्कार सोहळा लवकरच दोन्ही नेत्यांची वेळ घेऊन ताळमेळ बसून दोन्ही नेत्यांच्या वेळेचा आम्ही या ठिकाणी तो पुरस्कार सोहळा या ठिकाणी करणार आहोत. आमचं धैर्यशील दादांशी बोलणं झालं आहे, ते सुद्धा वेळ द्यायला तयार आहेत आणि तटकरे साहेबांशी सुद्धा आम्ही संपर्क करून त्यांचा देखील वेळ घेऊ आणि हा कार्यक्रम सत्काराचा कार्यक्रम आणि पुरस्काराचा कार्यक्रम भव्य दिव्य असं करू असं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. नमस्कार. त्याचबरोबर माझ्याबरोबर उपस्थित या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मित्रांनो, उथळपाण्याला खळखळाट फार या पद्धतीनं अजितदादा पवार गटाचे या खालापूर तालुक्यातली मंडळी जी काय भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि अमितजी शहा यांच्याबद्दल अनुद्गार जे काढतायत त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी तीव्र निषेध करतोय. राज्यात आणि देशात या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात प्रचंड कामं चालू आहेत आणि विकास कामं एवढ्या जोरात चालू असताना युती जो निर्णय घेईल ते पदाधिकारी त्या ठिकाणी आपापल्या परीनं काम करतील. आज आपण पाहिलं तर आत्ताच आमचे मित्र सनीजी यांनी उल्लेख केला की पेन मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय धैर्यशीलदादा पाटील अगदी अल्प कालावधीमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी खासदार पदाचा बहुमान देऊन या ठिकाणी गौरवलेला आहे. निश्चितपणे आमचे नेते यांच्याकडे व्हिजन आहे. भारतीय जनता पार्टी ही प्रथम देश, नंतर पक्ष आणि नंतर मी अशा पद्धतीनं या पक्षाचा आमच्या केडर आहे. कोणीही अशा प्रकारच्या वल्गना करून भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागू नये हा या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून इशारा देतोय. आणि जर अशा प्रकारच्या वल्गना केल्या तर भविष्यात निश्चितपणे त्याच्या होणाऱ्या परिणामास आपणच सामोरं जाल हे मी या ठिकाणी घोषित करतो. धन्यवाद.